नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले तमाशाचा मालक म्हणतो, सरपंच पुढच्या वर्षी बोलवू नका. 12 गावचं पाणी चाकतोय, खरं इथलं पाणी निराळच. आता पुढे. आप्पा गप्प बसला. ती गेली आणि रकमाचा बाळ्या म्हणाला, काय सांगतोय त्याच्या बाईला. मागच्या महिन्यात कवट्यात पाहुण्याच्या उरसात ह्योच तमाशा होता. पोरांनी दंगूट केला. बायकांच्या हाताला धरून पोरं नाचली. ह्यो रात्री आला तसा बाहेर आला तवा त्याच्याव बी पोरांनी दगडं टाकली. म्हणून काय आपणही तसंच केलं पाहिजे होतं. आप्पा रागानंच बोलला. पालवीच न्यारी आप्पा अलीकडची. चंदूअण्णा म्हणाला, ही पालवी परसू गवत्या यांच्या पोरांची लग्न करायची आता, आणि ह्या खोडासनी पालवी फुटायला लागली. घरात तोंड तरी कशी दावत्यात बायकासनी कुणास ठाव. आप्पा म्हणाला, देवजानं खरी काल लाट केली. बाळ्या म्हणाला, 10-15 हजाराची तरी इकली असल. चंदूअण्णा म्हणाला, जादाच गुळव्या महाद्या. बघा जरा आता पै पाहुणं, दुपारच्या कुस्त्या तेवढ्या पार पाडू. आप्पा म्हणाला. निसारीच अंग झाडल्यागत करून उठली. आप्पा कालच्या गत मोठ्यानं सांगायला लागतंय. असंच बोलायचं तंबीत. इथं फुलं उधळून उपयोग नाही. खेटरानंच ह्यांची पूजा केल्या बिगार आता भागत नाही. तुमचं सरळ बोलणं पचायला एवढी सरळ आहेत होय. वाकड्या मिडीला वाकडंच न्याम लागतंय. चंदूअण्णा म्हणाला. तसं ते साऱ्यांनाच पटलं. दुकानातनी बायका पोरांची झुंबड उडाली होती. कालच्या कासारानं आपल्या दुकानात बायकोला बसवून खेळणंवाल्याच्या दुकानापुढं उभा राहून आपलं गिऱ्हाईक न्याहाळायला चालू केलं होतं. आता मात्र बसलेल्या कासाराचं काय चालत नव्हतं. आतल्या आत तो तडफडत होता. कुस्त्याच्या फडाकडं निघायची पिपाणीनी हलगी वाजायला लागली. आबाला बरं वाटलं. आबाच्या भोवतीनं सारं पंच बसलं. केरबाडोंबाकडं पैसे वाटायचं काम दिलं. कुस्ती मारलेल्या पैलवानाला आबा सांगतील तेवढेच पैसे द्यायचे होते. आबाला गावातला एकही पैलवान आठवना, दिसना. रात्रीपेक्षा गर्दी कमीच. बारक्यासारख्या कुस्त्या झाल्या. गावातलं कोणच नाही. आबाला राहवना. आबा उठला. मैदान फिरायला लागला. गावातलं कोण खेळल त्याला माझ्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. सारं मैदान आबाकडं बघायला लागलं. आसपासच्या गावातली माणसं म्हणायला लागली, गावात तालीम हाय नवं. तसा आप्पा म्हणाला, तालीमीच्या जाग्याव आता आमची कापडं काढायला पाहिजेत. गावाचं नावजिक मैदान, पण वर्षापेक्षा पैलवान कमीच आलं होतं. आबा पडलेल्या पैलवानागत जाग्यावर येऊन बसला. आबाकडं पाहून आबाच्या वारगीचा दुसऱ्या गावचा माणूस उठून उभा राहिला. आबा, गेलं दिवस आपलं. आमच्या गावातली तालीम हाय खरं, वांज पडलीया. वांज? तोपर्यंत दुसऱ्या गावचा म्हणाला, आमच्या इथल्या तालमीत कुत्री बसत्यात. आबा ऐकून मनातल्या मनात म्हणाला, आमच्या इथं दारूच्या बाटल्या फुटत्यात. शाहू महाराजांनी काय केलं आणि त्यांचं काय झालं. गावोगावच्या तालमी वस पडायला लागल्या. पोरं बिघडली. पोरांची ताकद नग तिकडं वळायला लागली. नको त्या मागणं फिरून बिनपगारी पुढाऱ्यांना कशी बी वापरायला घावली. वापरून कागदागत फेकून देणारं पुढारी निपाजल्यात. पोरांच्या ध्यानात कवा यायचं. ज्यांचं धड चांगलं त्यांचं मन. गावातल्या वर्षात एकदा आठवण येतीया. तालमीसाठी बोललो तर त्यासनी राग येतोया. प्रत्येक मैदानात गावातली 5-50 पोरं खेळत होती. त्या खेळणाऱ्यासनी बी आपलं पोरगं मातीत घालवायला येईना. कुस्त्या झाल्या. माणसं मातीगत उधाळली. आबाचं मन
तापल्या मातीचा ढेकूळ फुटावा तसं फुटून गेलं. उरूस पार पडला. हंबऱ्या रकम्या उम्या उतम्या घरला आली. रखम्या घरात आला ते गवतूनं साहेब्यासंग झालेली झटापट सांगितली. रखम्या आधीच राखतल्या निखाऱ्यागत धुमसत होता. त्याचा भडकाच उडाला. साहेब्याच्या दारावरनं एरझाऱ्या मारायला लागला. बरीच जण विचारत होती. उगचच माहिती असून त्याला सांगून वैतागवानं झालतं. त्यात साहेब्या आणि त्याचा पोरगा शंकर्या यांनी राखील वतल्यागत त्याला वाटत होतं. परसू जगतापाच्या आणि उम्याच्या घराकडं बायकांची अंतरानं रांगच लागली. उतम्या गुरवाच्या आईनं त्याचं डोकंच उठिवलं. उम्याची आई हंबऱ्या आला होता त्याला विचारायला लागली. होय र, त्यो काय सांगीना. तुम्हासनी मारलं नाही नव्ह पोलिसांनी? नाही. काय केलंय त्यांचं आम्ही? तो म्हणाला. गावच्या पुढाऱ्यांची शिंगं मोडली नाहीसा? त्यांचा घास मातीत पडला त्यांचा. भाडे आमच्या पोरासनी आत टाकून उरूस करत्यात. त्यांच्या पोरासनी कवा देव उलटा करतोय, त्यांच्या दारासनी कवा शिर ठोकत्यात ते देवाला ठावं. रांडा भाड्यानी खाल्ला उरूस. खरं आमच्या डोळ्याचा ठिप्पूस थांबला नाही. उम्याची आई आप्पाला उद्देशून बोलत होती. तोपर्यंत हरिजनवाड्यात दंगा झाला. माणसं तिकडं पळायला लागली. साहेब्याला गवतून आणि रकम्यानं धरून खाली घातला होता. गवतू पोराच्या जीवावर त्याच्या उरावर बसून आण तुझं टगे सांगतो एकेकाला म्हणत होता. साहेब्याची बायको गल्लीत बसून माझ्या बापयाला मारलं ग म्हणून वरडत पळत होती. आर टगे ठेवायची तुमची अवलाद. माझा एकटा गडी गावाला म्हणून मारून टाका. तुमच्या मनाचं समाधान होऊ दे. माणसांनी सोडवून घेतला तसा साहेब्या म्हणायला लागला. आर एकट्याला गाडून मारतासा काय? येऊ दे पोरग, बघतो. घरावरची खापरी चोपून काढतो का नाही बघा. हरिजनवाड्यातला रस्ता डांबरी, गटारं बांधीव खरं तुंबलेली. त्यावरच वळचणीला जागा सापडल तिथं माणसं उभी होती. थंडपणानं ऐकत होती. साहेब्याला आता घरात घातला होता. त्याची बायको तावात आत उभी होती. आर गडी हायसा नव्ह, लावा की अंगाला हात म्हणत होती. रखम्या चवताळून उठत होता. साहेब्याला दाराला आतनं धडक्या देत शिव्या देत होता. तुझ्या आईला मिर, दार उघड, त्यासनी टगे दावतो. आता कुऱ्हाड आहे माझ्या हातात. गवतूची बायको आली आणि साहेब्याच्या बायकोच्या झिंज्या धरून वाकविल्या. जमलेली सारी एकमेकाला सोडवा सोडवा म्हणत होती, पण पुढं कोण जात नव्हतं. गड्याचं भांडण निराळं आणि बायकांचं निराळं असं जमलेल्यांचं मत होतं. सोडवायचं कुणी? कायदेपंडित दोघंही. कुणी गुंतावं असाही सूर निघत होता. रांडचं कोंबडं खुरुड्यातनी कोंबड्याची झुंज लावलीया. जनीचा सख्या नेहमीगतच बोलला. तसं जमलेली लोकं हसायला लागली. साहेब्याच्या बायकोनं गवत्याच्या बायकोला लोळवली. तशा जमलेल्या बायका बेतानं सुटलं तर सुटलं म्हणून गेल्या. रखम्या रागानं पळतच साहेब्याच्या बायकोकडं गेला तसा गवत्या ओरडला. तू आपला गप्प बस. गड्याला हातचं ठेवून ती बाई आपल्यासनी हात टाकील. तसा रखम्या दचकला. झुंज सुटली होती. साहेब्याची बायको रखम्याकडं बघून म्हणाली, का थांबलास? ये की, गडी आहेस नव्ह. आणि दगड उचलून त्याच्यावरच ती धावून निघाली. तिला बायकांनी धरली. होय माले, मारून टाक पोराला माझ्या. का थांबलीस? तुझ्या डोळ्यात बोराटीचं काटं बोचल्यागत माझं पोरगं बोचतंय. उठती सुटती त्याच्यावर धावती आज.
तू बायकांच्या जातीत नाहीस गडीच आहेस, गौतूची बायको म्हणायला लागली. शेवटी गौतूनच तिला आत नेली. चल, बायलला सोडून गडी आत बसला या. बघतो किती दिवस आत बसतोय त्यो. दोघी एकमेकीला रांड उंडगे होय माले अशा एकापेक्षा एक शिव्या देत घरातनी निघाल्या. तशी जमलेली माणसं पांगता पांगता म्हणायला लागली, द्या सोडून, भांडणाला काही नाही की काही नाही, कशाला उगच भांडायचं, बास झालं, जावा. दुसऱ्या दिवशी सकाळी हंबऱ्या जगतापाचा रखम्याला बोलवायला आला. त्याला गौतूनं विचारलं, चेअरमन कुठं काल धरणं दिसत नाहीत र हरंब्या? बँकची इलेक्शन लागली नव्हं? हंबऱ्या म्हणाला, होय, म्हणजे आता कुठला गाठ पडतोय चेअरमन? जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सारा जिल्हा सज्ज झाला होता. उमेदवारांच्या मिटिंगा, मेळावं घेणं चाललेलं होतं. आमदारांचं बरीच वर्षे बँकेचं अध्यक्षपद होतं. तर ढाले पाटील कारखान्याच्या चेअरमन पदानं आमदार देशमुखांच्या विरोधात संस्था गटातनं उभं राहण्यासाठी 6 महिने मोर्चे बांधणी केली होती. ढाले पाटलांना पांडू पाटलाला निरोप दिला होता. सोसायटीचा चेअरमन तोच होता. देशमुखानं नेहमीप्रमाणे आप्पाला आणि पांडूला निरोप दिला होता. पण पांडू देशमुखांच्याकडे गेलाच नव्हता. आप्पा जाऊन आला होता. ठराव सोसायटीचा तुझ्या नावावर कर, असं आप्पाला देशमुखानं नेहमीप्रमाणे सांगितलं होतं. पण पांडूचा ठराव ढाले पाटलाला द्यायचा पक्का ठराव झाला होता. आमदार देशमुखांना ढाले पाटलानं फॉर्म भरल्यापासून चैनच पडत नव्हता. कधीच साधं फोनला रुपया खर्च न करणारा आमदार गावून गाव पालतं घालत होता. गाडीचं चाक सारखं फिरत होतं. त्यानं बोलावलेल्या मिटिंगला बऱ्याच सोसायटीचे चेअरमन हजर नव्हते. त्यामुळं त्याची बेरीज वजाबाकीची गणितं अवघड होत निघाली होती. त्याची कायम घमांडीतली भाषा जमिनीवरल्या माणसात मऊसूत झालती. ढाले पाटलानं पोराला चेअरमन केला, त्याचं काय आम्हाला नाही. स्वतः माझ्या विरोधात उभा राहिला असता तर, पण कालचं पोरगं माझ्या विरोधात, हेच त्याला टोचत होतं. आपण बँकेचे चेअरमन, 20 वर्ष आमदार, आपल्याला पोरानं पाडलं तर? त्याच्या डोक्यात सारखं घुमत होतं. पहिल्यांदा देशमुखानं पोरग्यालाच उभं करायचा विचार केला होता. पण आपल्याकडं मग चेअरमनपद राहणार नाही. आर्थिक नाडी जिल्ह्याची असल्यावर माणसं कशीही आळपाय गवत्यात, असा त्यांचा विचार होता. आजपर्यंत त्यांनी तेच केलं होतं. आजपर्यंत कोणतीच निवडणूक एवढी कसाची लागली नाही आपल्या हयातीत. लागली ती एका पोरासंग. सारा महाराष्ट्र बघणार निकालाकडं. ढाले पाटलाचं पोरगं आज या गावात तर उद्या त्या भागात. पावसापाण्याचं दिवस, त्यानं तर काव आल्यागत आमदारालाच वाटायला लागलं. आमदारकीच्या निवडणुकीवर ह्याचा परिणाम होणार याचीही धास्ती त्याला लागली होती. पाऊस चिटचिट करत होता. हरिजनवाड्यातला रस्ता सोडला तर गावातलं रस्तं चिखलमय भरलं होतं. त्यात शेणामुतानं डांबरी रस्ताही रंग दिलेल्या कागदागत दिसत होता. त्यातही मधी बरंच डबरं. त्यात साचलेलं पाणी लाल भडक रंगाच्या डबीतल्यागत दिसत होतं. गावच्या पुलावरनं पावसाच्या नदीच्या पहिल्या पाण्यातनं येणारी लाकडं, आणखी काय काय बरंच दिसत होतं, वाहत जात होतं. एकदा माणसाचा सांगाडा दिसला की गावभर पावसात घरात बसून चगळायला विषय पुरायचा. भाताचं तरव टाकल्यालं चांगलंच तरारलं नि गाव सारं रोपच्या मागं लागलं. शिवारात पहिल्यागत जास्त रोपा नव्हत्या, थोड्याच होत्या आणि
बैलाची रोपं तर नावाला नव्हती. नाहीतर रोपच्या दिवसात बैल दिवसभर चिखलात कालवून कालवून आठवणी आल्यागत लालभडक व्हायची. आता रोटाव्हेटरनं चिखल करायचं काम सुरू केलं होतं. शिवारात त्याचाच आवाज फाट 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 येत होता. आबाची फणसट टेकावरची रोपं लावायची चालू होती. माणसं बरीच होती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळं मोटरचं पाणी आबानं घेतलं होतं. या कामाला असतील तेवढी माणसं कमीच म्हणून आप्पाही आज शेताकडं आलता. आबाला पावसाचा वर्षानुवर्ष कमी झालेला जोर जाणवत होता. तो म्हणाला, धोंडबा, या दिसात पाऊस कवा असा वरसतला का बघ, कसं करायचं पडलंय. डोळा उघडायचा नाही नि वासरायचं कुठं. रोपला कवा इंजनाचं पाणी घेतल्यागत मला तरी ठावं नाही, धोंडीबा म्हणाला. दिवसमानच बदललं नि दुसरं काय, जगतापाचा शिदू म्हातारा म्हणाला. रोटाव्हेटरनं चिखल कालवला. तरू काढायचं काम चालूच होतं. दोघंजण पाट्या डालगी पाठी भरून तरूच्या पेंढ्या पाण्यातनं जागजागी टाकीत होती. बायकांनी रोपं खवून गुडघाभर चिखलातनं भाताची रोपं लावायचं काम चालू केलतं. सारीच माणसं चिखलानं लालभडक झाली होती. ऊन तसंच वाढलं. निरघु जगताप म्हणाला, असंच ऊन बिन पडलं तर मात्र ऐन पावसाळ्यात रोपाला पाणी पाजायला पाहिजे मोटारीचं. ऊन पडल्यावर नदीला तरी पाणी कुठलं डोंबलाचं, आबा म्हणाला. देशमुख गाव करीत करीत फाट्यावरनं आत शिरला. पांढरी खडगाडी रोपतल्या माणसागतीनं झाली लालभडक. गाडी पुलावरनं आत आली, थेट आबाच्या वाड्यामोहरं. ड्रायव्हरनं चौकशी केली. सारीच रानात गेली हे समजल्यावर गावातल्या एका माणसाला घेऊन थेट फणसटेकडावर गाडी निघाली. गावातनं पुढच्या गावाला जाणारा रस्ता कधी प्रचारात बघितला होता 4 वर्षापूर्वी, तो आज लक्षात येत नव्हता. गाडी गावातनं पुढं गेली. महारमळीतनं खाली येणारा वडा, त्याच रस्त्यावर साचलेला गाळ हे सारं बघून ड्रायव्हर म्हणाला, साहेब, जीपच आणायला पाहिजे होती. होय, पावसाळ्यात या भागात या गाडीचं कुठलं चालतंय. धन्यवाद.